मराठा आरक्षण आंदोलनाला मोजक्याच नेत्यांचा पाठिंबा. जिल्ह्यातील फक्त थोरातांचा पाठिंबा. इतर आमदार खासदार गप्प. मराठा समाजात नाराजी. अहिल्यानगर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक पक्षांचे विद्यमान व माजी आमदार खासदार यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे अद्यापही मौन मराठा समाजाच्या रोषाचे कारण बनले आहे. जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र इतर विद्यमान आमदार खासदार तसेच माजी आमदार खासदारांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नोंदवलेला नाही. यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्यभरात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये विजयसिंह पंडित, राजू नवघरे दोघेही अजित पवार गट, विलास भुमरे शिंदे गट आणि प्रकाश सोळंके अजित पवार गट या आमदारांचा जाहीर पाठिंबा आहे. हे सर्वजण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी देखील झालेले आहेत. मवियामधील नेत्यांपैकी आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गट, खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत अजूनही अनिश्चितता असून या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. समाज बांधवांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक आमदार खासदार आणि माजी नेत्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक स्वराज्यामध्ये विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी लढा उभारलेला आहे. या लढ्याला जर जिल्ह्यातील विद्यमान व माजी आमदार व खासदार यांनी पाठिंबा दिला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचार करू अशी चर्चा सध्या मराठा समाज बांधवांमध्ये सुरू आहे. दरम्यान राज्यभरात सत्ताधारी पक्षातील आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये विजयसिंह पंडित, राजू नवघरे दोघे